पाहिजे की काळ. नमस्कार, मराठा क्रांती चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. पन्हाळ शाहूवाडीचे भाग्यविधाते आमदार विनयरावजी कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती चॅनलमार्फत घेतलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया प्रक्षेपित करत आहोत. की 10-15 वर्षापूर्वी कधी सायबर गुन्हेगारी हा शब्द आपण विचारात घेतला असता तर त्याची व्याप्ती आपल्या लक्षात आली नसती. पण बघता बघता या सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या जीवनावर कशा पद्धतीचं एक थ्रेट निर्माण झालंय अशा प्रकारच्या एका काळात आपण जाऊन पोचल्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये अचानक लाईट गायब झाली आणि लाईट का गेली हे कुणाला कळेना. MSCBच्या अधिकाऱ्यांना कळेना. व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटचा प्रश्न तयार झाला, लिफ्टमध्ये असणाऱ्या लोकांचा लिफ्टमध्ये प्रश्न तयार झाला. आणि ज्या वेळेला ही लाईट अचानक का गेली याच्या खोलात ज्या वेळेला तपासाच्या माध्यमातून आपण जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एक वेगळं सत्य आपल्या समोर आलं की चीनमध्ये बसलेल्या काही हॅकर्सनी खरं तर ट्रोजन हॉर्सच्या नावानं नमस्कार, मी राजाराम गणपती जाधव, राणा वाघुर्डे. आमचे नेते विनयरावजी कोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी संदीप बळीप, राहणार बळपवाडी. हॉटेल संदीप तर्फे विनयरावजी कोरे सावकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच भावी आयुष्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही ज्योतिबा चरणी प्रार्थना. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा व शेअर करा. नमस्कार, मी राजाराम बाबूराव लोटे, कोतुली गावचा माजी उपसरपंच, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व आमचे लाडके नेते माननीय आमदार विनयरावजी कोरे सावकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तसेच आमचे मार्गदर्शक श्री माननीय शंकर पाटील साहेब तात्या व वनश्री बाजार यांच्याकडून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा. वनश्री बाजार व हनुमान विकास आघाडी यांच्या वतीने सावकर साहेब यांना उदंड आयुष्य लाभू दे ही ज्योतिबा चरणी प्रार्थना. व तसेच आमच्या ग्रुपतर्फे सर्व गणेश मंडळ व गणेश भक्तगण यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या MSCBच्या वेबसाईटमध्ये केलेला प्रवेश आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून आपली डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम हॅक करण्याचा केलेला प्रयोग आणि तिथून सगळ्या महाराष्ट्राची नव्हे तर त्या काळात मुंबईमधली लाईट बंद करायचा आणि लाईटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुरक्षतेवर हल्ला करण्याचा केलेला प्रयोग, अशा प्रकारचा खरं तर प्रामुख्यानं त्यावेळेला एक गुन्हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला. मला या माध्यमातून सांगितलं पाहिजे की रोज अशा प्रकारच्या अनेक घटना खरं तर हे मुंबई शहरामध्ये घडलं, MSCBच्या बाबतीमध्ये घडलं, त्याची व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली. बऱ्याच गोष्टीत ह्या तपास झाला, परंतु प्रामुख्यानं सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अशा अनेक घटना रोज त्या ठिकाणी घडतायत. अनेक लोक या हल्ल्यांच्या माध्यमातून कसं सामोरं जायचं ह्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांच्याकडे यातलं पुरेसं ज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. आज राज्याच्या पातळीवर अशा प्रकारचं ज्ञान उपलब्ध करून खरं तर त्या गुन्ह्याची सोडवणूक करूपर्यंत काळ पुढे जातोय आणि अनेक कुटुंब त्या ठिकाणी अडचणीत येत आहेत. या प्रस्तावाच्या माध्यमातून मला राज्य शासनाला सांगितलं पाहिजे की काळ जसा बदलतोय तसं या बाबतीतलं सुद्धा आपलं पोलीस दल सक्षम करणं, काळाच्या पुढे नेणं, गुन्हेगारांच्या पेक्षा जास्त त्याला बळकटी देणं, यासाठी शासनानं काही उपाययोजना त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. मला प्रामुख्यानं दुसऱ्या काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. मी श्री लक्ष्मण शामराव मगर, संचालक मोरेश्वर समूह, येत्या 4 ऑक्टोबरला आमचे लाडके आदरणीय श्री विनयरावजी कोरे सावकर साहेब यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. त्यानिमित्त आमच्या मोरेश्वर समाजाच्या वतीने त्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवा ज्योतिर्लिंगा चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भीमराव धोंडी पाटील, संचालक मोरेश्वर उद्योग समूहातर्फे विनयरावजी कोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी बाजीराव ज्ञानदेव सुतार, मोरेश्वर विकास संस्था संचालक.
आमचे नेते विनयरावजी कोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ज्योतिबा चरणी प्रार्थना. वेळेला महाराष्ट्राचं पोलिसिंग आणि आपल्या देशातल्या इतर राज्यांचं पोलिसिंग किंवा गृह विभाग याची कार्यक्षमता तपासायचा प्रयत्न करतो. काही वेळेला आपल्यापेक्षा प्रगत असणारे जे जगातले देश आहेत त्यांच्यामधल्या गृह विभागाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्याला प्रामुख्यानं एक मापक त्या ठिकाणी ठेवलं जातं की कुठल्या विभागात किती गुन्हे दाखल केले जातात आणि हे दाखल केलेल्या एकूण गुन्ह्यांच्या मध्ये ज्याला कन्व्हिक्शन रेट आपण म्हणतो, प्रामुख्यानं गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ज्याला आपण म्हणतो, हे प्रमाण कुठल्या राज्यात किती जास्त आहे याच्यावर खरं तर त्या राज्याचा पोलीस विभाग किती कार्यक्षमपणानं काम करतो ह्याच्याबाबतचा विचार आपण त्या ठिकाणी मांडला जातो. मला आठवतंय याच सभागृहात मागच्या काळामध्ये मी महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची तुलना करून उत्तर प्रदेशमध्ये आपल्यापेक्षा कन्व्हिक्शन रेट जास्त आहे अशा प्रकारचा अभ्यास मांडायचा प्रयत्न केला होता. आणि मी काही त्याच्यात पुढे जाऊन ज्यावेळेला माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला असं लक्षात आलं की काही पोलीस स्टेशन किंवा काही राज्यात त्यावेळेला उत्तर प्रदेशचा जो अभ्यास माझ्या समोर आला होता त्यात गुन्हे दाखलच मुळात कमी करून घेतले जातात. शक्यतो गुन्हे कमी दाखल करायचे आणि मग कन्व्हिक्शन रेट आपला जास्त आहे अशा प्रकारचा खरं तर त्या ठिकाणी प्रयत्न करायच्या. अशा सुद्धा काही त्रुटी ह्या प्रामुख्यानं आपल्या गृह विभागाचं जे मोजमाप आपण शासनाच्या पातळीवर करतो की कुठल्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं काम करतोय याच्या सुद्धा काही मापन यंत्रणा बदलण्याची गरज या निमित्तानं आजच्या काळामध्ये आपल्या समोर आलेली आहे असं मला वाटतं. परदेशातल्या अनेक चांगल्या गोष्टी आज आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक अतिशय मोठा विषय सगळ्या जगामध्ये आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज काम करतोय. आणि म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज जग काय काय करतंय आणि आज महाराष्ट्र पोलिसला या माध्यमातून काही करणं शक्य आहे का? आज गुन्ह्यांचा वाढता आलेख थांबवत असताना या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोलिसांच्या वरचा ताण कमी करणं शक्य आहे का? आणि आज गृह विभागाबद्दल जे अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात तर गृह विभाग हा किती पारदर्शकपणानं काम करतोय याच्याबद्दलची एक नवी स्थिती महाराष्ट्रासमोर आणणं शक्य आहे का याचा विचार प्रामुख्यानं आजच्या गृह विभागानं त्या ठिकाणी केला पाहिजे अशी मला आपल्या निमित्तानं या ठिकाणी गृह विभागाला विनंती करायची आहे. अनेक वेळेला आपण अनेक ठिकाणी नाकाबंदी केलेले बघतो. आता नाकाबंदी करणं हे आजच्या काळात योग्य आहे का? मला आपल्याला सांगितलं पाहिजे की परदेशामध्ये एक मोबाईल व्हॅन येते ज्या व्हॅनमध्ये एक मोठे स्कॅनर बसवले असतात आणि त्या व्हॅनच्या शेजारून कितीही वाहनं कितीही वेगानं जर जात असतील आणि त्या व्हॅनमध्ये जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे की कुठल्या वाहनात एखादं हत्यार लपवलेलं आहे का, बॉम्ब सदृश्य वस्तू लपवलेली आहे का, जे आपल्याला चेक करायचं आहे अशा प्रकारच्या कुठल्या वस्तू लपवलेल्या आहेत का, त्याचं ट्रॅकिंग वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या मध्ये सुद्धा करणारी यंत्रणा आज तंत्रज्ञानानं जगाच्या पातळीवर त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आज मोठा धोका जो मला वाटतोय जो अनेक ठिकाणी मी ऐकतोय की ड्रोनचं तंत्रज्ञान हे फार मोठ्या वेगानं त्या ठिकाणी विकसित होतंय. ज्या वेळेला अकराचा हल्ला झाला अतिरेकी खाडीतनं आले, कुठनं अतिरेकी आले आपल्याला कळलं नाही. ताज ओबेरॉय नरिमन हाऊस सारख्या ठिकाणी अटॅक झाला, टॅक्सीमध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब फुटले, वेगवेगळ्या परिसरात बॉम्ब उडाल्यामुळं कुठल्या परिसरात अतिरेक्यांची व्याप्ती आहे आपल्याला कळलं नाही. पण प्रामुख्यानं त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं तंत्रज्ञान आज ह्या ड्रोनच्या माध्यमातून काही केमिकल टाकणं, काही विषारी गॅस पसरवणं आणि एखाद्या विभागामध्ये हल्ला करणं अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर प्रामुख्यानं आज जगाच्या पातळीवर हे छुपे हल्ले कसे केले जातात ह्याच्याबद्दलच्या जर आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते बघायला मिळतं. आज मुंबई सारख्या शहरावर अशा प्रकारचा जर हल्ला कोणी केला तर त्या हल्ल्यापासून मुंबईला वाचवायची नेमकी कुठली यंत्रणा आपल्या पोलिसिंगकडे आहे? अशा प्रकारच्या ड्रोनच्या विरोधात अँटी ड्रोनच्या काही फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत का? अशा प्रकारचे काही विषारी गॅस जर काही ठिकाणी पसरवले गेले तर त्या विषारी गॅसच्या अँटी ड्रोनचे गॅस आपल्याकडे उपलब्ध आहेत का? एवढ्या ऍडव्हान्स पद्धतीचं पोलिसिंग आपण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देत असताना कधी देणार आहोत
आज UPIच्या माध्यमातून बँकिंग एका वेगळ्या पातळीवर गेल्याचं, जर्मनीपेक्षा जास्त UPIचे व्यवहार भारतात केल्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी ज्या वेळेला सांगतो, त्याच वेळेला हे व्यवहार करणाऱ्या महाराष्ट्रातलं सामान्य माणसाला सुद्धा हे व्यवहार तो चांगल्या सुरक्षितपणे करू शकतो, त्याला सुरक्षा देण्याची ताकद महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. हा विचार महाराष्ट्राच्या